अतिशय चांगला रिझल्ट देणारं प्रोडक्ट आहे इंटॅक्ट. हे प्रोडक्ट काय काम करतं तर रस शोषक किड्यांपासून संरक्षण करण्याचं काम करतं. आता रस शोषक किडे कोणती, तुमची ऍपिड्स असतील, लीफ ऑफर असतील, व्हाईट फ्लाय असतील, थ्रिप्स असतील, या रस शोषक किडींपासून तुमच्या पिकाला कंट्रोल करण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून केलं जातं. रस शोषक किडी आहे, काय फवारायचं इंटॅक्ट. जसं मी सांगितलं बुरशी आहे, रॅपअप, व्हायरस आहे, अँटीव्हायरल, तसंच रस शोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करायचा आहे तर तुम्हाला या इंटॅक्ट नावाच्या प्रोडक्टचा वापर करायचा आहे. शेवटचा प्रोडक्ट आपला बायो लार्विसाइड, जे की अळीवर्गीय जेवढे किड आहे या अळीवर्गीय पिकांना फवारणीसाठी वापरायचं आहे. फोडणीसाठी याची रिझल्ट घेतलेला नाही. याचा वापर मातीमध्ये आपल्याला करायचा नाहीये. त्याच्यामुळे मातीच्या वर जेवढे किडे येतील, जेवढ्या अळी येतात त्या अळींसाठी या प्रोडक्टचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता ह्या अळी कुठल्या, मग ती कपाशीतली बोंड अळी असेल, वांग्यामधली अळी असेल, हरभऱ्यामधली अळी असेल, ऊसामधली अळी असेल, टमाटो मधली, म्हणजे जेवढ्या पिकामध्ये अळी येतात त्या सगळ्या अळींसाठी बायो लार्विसाइड नावाच्या प्रोडक्टचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. मी सांगितलं रस शोषक किडे असेल तर इंटॅक्ट, अळी असेल तर लार्विसाइड. आता या प्रोडक्टची यूएसपी काय आहे, अळीवर्गीय जे काही कीटकनाशक आहे हे खूप स्ट्रॉंग आहे. फवारल्यानंतर सुद्धा त्याचा रेसिड्यू बघायला मिळतो आणि रेसिड्यू जर आढळला तुमचा माल ऑर्गॅनिक म्हणून विकला जात नाही. झिरो या प्रोडक्टचा म्हणजे यूएसपी काय आहे तर झिरो रेसिड्यू तुम्हाला बघायला मिळतात. कुठल्याही प्रकारचा हानिकारक केमिकल यामध्ये वापरलं नाही. अतिशय इको फ्रेंडली प्रोडक्ट या ठिकाणी बघायला मिळते. कुठल्याही अळीवर्गीय किंवा कुठलीही कीड जेव्हा आपण कंट्रोल करतो, थोडंसं लक्ष द्या 2 मिनिटं. कुठलीही कीड कंट्रोल करण्यासाठी कमीत कमी 2 स्प्रे घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे नॉलेज तुम्हाला अदर प्रोडक्ट साठी सुद्धा वापरता येईल. बघा, आपण ह्युमन्स आहेत, आपण मानव आहेत. आपल्या मानवाचं आयुष्यमान आहे 60 ते 70 वर्ष आताच्या हेल्थ रेकॉर्ड नुसार. पण जे काही कीडक आहेत या कीडकांचं आयुष्य असतं 24 ते 40 दिवस, फार फार तर 50 दिवस, किडीनुसार वेगवेगळं. आता हे जे काय 50 दिवसामध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य संपतं. म्हणजे एग असेल, त्यांची आळी असेल, त्यांचं प्युपा असेल किंवा त्यांचं पूर्ण तयार झालेला पतंग असेल किंवा मोठा किडा असेल, हे जे काही पूर्ण आयुष्य आहे हे त्याचं किती दिवसात संपतंय, 50 दिवसात संपतंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय, यांचं हम दो हमारे दो असं नसतंय. हे लाखो आणि हजारो कोटी मध्ये अंडी घालण्याचं काम करतात. म्हणजे तुम्ही बघितलं एका कीटापासून हजारो करोडो कीटक या ठिकाणी जन्माला घालण्याचं काम, एवढे नंबर ऑफ अंडीज देण्याचं काम या कीटकांच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे काय, यांचं आयुष्यमान पण कमी आहे आणि यांचा जो काही मल्टिप्लिकेशनचा रेट आहे तो सुद्धा खूप जास्त आहे. मग काय होतं, जेव्हा तुम्ही फवारता तात्पुरतं तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतो, परत 7 दिवसानंतर तुम्हाला काय होतं, त्या किडीचा प्रादुर्भाव आलेला दिसतो. कुठल्याही कुठल्याही प्रोडक्टचा घ्या. त्याच्यामुळं अळीवर्गीय किंवा रस शोषक किडीला कंट्रोल करण्यासाठी किंवा कुठल्याही किडीला कंट्रोल करण्यासाठी कुठल्याही प्रोडक्टचे कमीत कमी किती स्प्रे घेणं गरजेचं आहे, कमीत कमी 2 स्प्रे घेणं गरजेचं आहे 7 ते 10 दिवसाच्या अंतराने. तुम्ही कुठलाही प्रोडक्ट घ्या कीटक कंट्रोल करण्यासाठी, कुठलाही प्रोडक्ट घ्या, कमीत कमी 2 फवारणी झाले पाहिजे 7 ते 10 दिवसाच्या अंतरामध्ये. त्यामुळं त्याचं लाईफ सायकल पण कमी आणि रिप्रोडक्शन पण जास्त आहे. त्याच्यामुळं जे काही अंडी जास्त प्रमाणात घातलेली ती पण कमी होतील आणि जे काही लाईफ सायकल मध्ये त्याचं जे काही प्युपेशन असतं म्हणजे सुप्त अवस्था असती, त्या सुप्त अवस्थेमध्ये तो पुन्हा पुनर्जीवित होतो आणि तो सुद्धा त्या ठिकाणी मारला जातो. तर अशा पद्धतीने कुठल्याही अळीवर्गीय किंवा रस शोषक किडींच्या कमीत कमी 2 फवारण्या आपल्याला घ्यायच्या 7 ते 8 दिवसाच्या अंतराने. प्रोडक्ट कुठल्या प्रोडक्ट सोबत वापरायचंय, कोणतं फवारायचंय, कोणतं खालून सोडायचंय आणि किती प्रमाणात वापरायचंय याचा एक चार्ट मी तुम्हाला देतो. प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर खबरदारी एकच घ्यायची, रॅपअप आणि स्टीमरिच याचं कॉम्बिनेशन करायचं नाहीये. लक्षात घ्या, रॅपअप आणि स्टीमरिचचं तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं नाहीये. रॅपअप हे तुम्ही अँटीव्हायरल सोबत वापरा फक्त, बाकी कुठल्याही प्रोडक्ट सोबत वापरायचं नाहीये. बाकीचं या चार्ट प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि कुठलं प्रोडक्ट किती प्रमाणात वापरायचं बघा. आता स्टीमरिच किती वापरायचं, बायो कधी वापरायचं किंवा शेत कसं वापरायचं, प्रमाण आहे. हे प्रमाण रेकमेंडेड डोस आहे, कंपनीने दिलेल्या स्टँडर्ड डोस नुसार, कंडिशन्स नुसार तुम्ही ऍड मॉडेल करू शकता. पण याच्यापेक्षा जास्त तुम्हाला द्यायचं नाही. जास्त आपल्याला उत्पादन खर्च वाढवायचा नाही. कमीत कमी तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरण्यापेक्षा पण जास्तीत जास्त किती वापरलं पाहिजे तर जास्तीत जास्त एवढं वापरलं पाहिजे.